राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेच्या नवभारत छात्रनिवास आणि श्रीमती सावित्रीबाई मदन कन्या निवास वसतिगृहात इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ आनंदी वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक विजय पवार होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून दीपक माने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे दीपक माने यांनी SSC ही जीवनातील महत्त्वाची पायरी असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना मनोभावे अभ्यास करून उज्ज्वल यश मिळवण्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी वसतिगृहातील गरजू विद्यार्थ्यांसाठी 80 लेखन पॅडचे वाटप केले. यावेळी विद्यार्थ्यांना फरसाण आणि मिठाई देण्यात आली. या कार्यक्रमात नवभारत छात्रनिवास आणि कन्या निवासमधील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. अधीक्षक मच्छिंद्र ढगे यांनी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या, तर अधीक्षिका श्रद्धा जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. न्यायिक महानगर परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय योगेशजी बाराते सर हे कौटवाडी येथे आलेले आहेत. तर सर, वेदांत मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि आपल्या न्यायिक मानवाधिकार परिषद याच्यामार्फत जो आरोग्य कॅम्प आपण दर रविवारी घेतोय, त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी प्राध्यापक योगेश बाराते, ज्युडिशियल ह्युमन राईट काउन्सिल प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य. हा जवळजवळ मला वाटतं आपला 28वा कॅम्प या 29वा ठीक बिरूबाबाच्या पावनभूमीमध्ये आम्ही हा कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. आमचे सहकारी अकोला तालुका सहसचिव आदरणीय राजू दादोड साहेब यांच्याशी आम्ही संपर्क केला. त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन हनुमान मंदिरामध्ये केलेलं आहे. त्यांचे व तसेच त्यांचे सहकारी सरपंच असो उपसरपंच असो, तर त्यांनी उत्कृष्ट पद्धतीच्या नियोजनाला हातभार लावलेला आहे. प्रथमतः मी त्यांचे व तसेच गावकऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो. प्रत्येक गावामध्ये कॅम्प होत असताना एक उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला गावकऱ्यांकडून मिळत आहे. छानशा पद्धतीचं एक आरोग्य संपन्नता त्यांच्यामध्ये यावी हा हेतू मनात धरून आमचं हे आरोग्य अभियान चालू आहे. या अभियानाअंतर्गत जर पाहिलं तर प्रथमतः PMGY योजना असेल, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असेल, महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल, तसेच मुख्यमंत्री सहायता निधी याच्या अंतर्गत सर्व ऑपरेशनं ही मोफत केली जातात. त्या ऑपरेशनासाठी लागणारं सर्व काही मदत ही आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय किरणजी लांबटे साहेब वैद्यकीय सहायता कक्ष विभागाअंतर्गत, तसेच ज्युडिशियल ह्युमन राईट काउन्सिल महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कार्यकारिणी यांच्या अंतर्गत व तसेच वेदांत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अकोले यांच्या अंतर्गत आपण जी रुग्णांना जी सुविधा पुरवण्यात आलेली आहे. काल मी स्वतः अकोला तालुक्यामध्ये वेदांत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गेलो. अचानक स्टिंग ऑपरेशन केलं. त्याच्यामध्ये बघितलं जाऊन ज्या रुग्णांची ऑपरेशन किंवा त्या रुग्णांची जिथं ज्या ठिकाणी त्यांना ॲडमिट केलेलं होतं त्या ICU रूममध्ये गेलो आणि त्या ICU रूममध्ये मी त्यांना विचारपूस केली असता की तुमच्याकडून डॉक्टरांनी पैसे किती घेतले योजनेमध्ये. तर ते म्हणे, साहेब आमचा 1 रुपया न घेता साहेबांनी आम्हाला उत्कृष्ट पद्धतीने आम्हाला सर्व योजनेमध्ये बसवलेलं आहे. आज आम्हाला 10 दिवस झालेले आहे. आमची पाण्याची सुविधा आणि जेवणाची सुविधा बी साहेबांनी आमची उत्कृष्टरित्या केलेली आहे. आमच्या कोणत्याही पद्धतीची काही तक्रार साहेबांबद्दल नाही. एक चांगल्या पद्धतीने मदत करण्याचं कार्य हे डॉक्टर सचिनजी हिवराळे यांच्याद्वारे होत आहे. त्यांनी या तालुक्यामध्ये ह्या चाळीसगाव डांगणामध्ये खास करून या हॉस्पिटलद्वारे जे मानवतेची सेवा, जे रुग्ण जे पीडित आहेत, जे आजाराने ग्रस्त आहेत, अशांना सेवा देण्याचं कार्य मोठ्या प्रमाणात त्यांनी हाती घेतलेलं आहे. एक मानव सेवा ही ईश्वर सेवा मनात बाळगून त्यांनी मोठ्या पद्धतीचं एक कार्य त्यांच्या हाती आलेलं आहे आणि मोठं जन आरोग्य अभियान त्याच्या अंतर्गत चाललेलं आपल्याला दिसून येतं. आणि एक छानसा प्रतिसाद लोकांचा या चाळीसगाव डांगणामधून भरभरून येत आहे. मी सर्व या चाळीसगाव डांगण
भागातल्या लोकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माझे सहकारी जे आहेत, श्यामामा असतील, राजू राजवड असतील, मच्छिंद्र डगे सर असतील, डॉक्टर सचिन हिवराळे असतील, डॉक्टर सेलमध्ये आहे ते महाराष्ट्र बॉडीवर, परत वसंत तुकाराम मारोटे साहेब आहेत, ते सदोदित त्यांच्याकडे कॅमेरा फिरवा मला असं वाटतं. ते तिथं बसलेले आहेत, ते बोलत नाही, ते सातत्याने कामात व्यस्त असतात. आमच्यामध्ये सगळ्यात तरुण तडफदार असं नेतृत्व ते आहे. आणि विशेष म्हणजे नानांनी आतापर्यंत जेवढे कॅम्प झालेले आहेत तेवढ्या कॅम्पला त्यांनी सकाळी लवकर उठून हजेरी लावलेली आहे. त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. सानिका मॅडमही त्यांच्या शेजारी बसलेल्या आहेत, शुगर आणि ब्लड टेस्ट करत आहेत त्या. आणि त्याचबरोबर ECG जर कुणाला करायचं असेल तर ECGची सुविधा एका खोलीमध्ये केलेली आहे. तर ती ECGची सुविधा बी या ठिकाणी सानिका मॅडमद्वारे होत आहे. तर त्या सानिका मॅडमचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो, डॉक्टरांचे आभार व्यक्त करतो. आलेले सर्व जे आहेत गावकरी ते चेकअपसाठी इथं आलेले आहेत, त्यांचेही आभार व्यक्त करतो. आनंद या गोष्टीचा होतो की आम्ही जिथे जिथे कॅम्प घेतो भरभरून प्रतिसाद मिळतो. आणि तुमचा प्रतिसाद म्हणजे हेच आमचं समाधान आहे. जरूर असंच त्या ठिकाणी अभियान आमचा अविरत चालू राहील. दर रविवारी आम्ही सगळे कामधंदे सोडून फक्त या ठिकाणी मानवसेवा ईश्वर सेवा असावी त्या ब्रजवाक्याला खरी गती देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. माझ्या सर्व टीमचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार हे सदोदित आमच्या पाठीशी उभे असतात, रुग्णांसाठी ते धावत असतात. त्यांना लागणारे आर्थिक बाब कधी कमी पडून देत नाही. मी सदोदित कधी कधी त्यांच्या संपर्कामध्ये असतो, त्यावेळेस मला बऱ्याच गोष्टी समजतात. मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. या तालुक्याला लाभलेले चांगल्या पद्धतीचं नेतृत्व आहे आणि ते नेतृत्व असंच पुढे जात राहो, त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि इथे थांबतो. संयोजकांनी मला बोलायची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.